हॅलो ऑल माय डिअर व्ह्यूअर्स. तर सगळ्यात पहिले तर मला तुम्ही सगळ्यांनी प्रॉमिस करा की तुम्ही हसणार नाही. तर मी पहिल्यांदा कुरमुऱ्याचा चिवडा बनवत आहे. तर तो कसा बनवला आहे त्याचं फक्त प्रिपरेशन तुम्हाला दाखवायचं आहे आणि काय काय झालं माझ्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी. तर हे कुरमुरे मी कढईमध्ये मंद आचेवरती भाजून घेतले होते आणि पेपरवरती पसरून ठेवले. त्यानंतर ही बेसन शेव मी पहिल्यांदा बनवली आहे आणि हा मक्याचा चिवडा त्याला तळून ठेवला आहे. हा कांदा थोडा जास्तच करपला आहे तर तोही असा कुरकुरीत भाजण्याचा प्रयत्न केला पण तो थोडासा जळाला. आणि इथे खोबरे आणि हे शेंगदाणे हे पण थोडेसे करपले. त्यानंतर ह्या मिरच्या मी 25 घेतलेले आहेत. नंतर हे लसूण आहे त्याला ठेचून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. ओके बघा, ही मिरची, लसूण आणि कोथिंबीर, दॅट्स इट. चिवड्यासाठी लागतो तो महत्त्वाचा कढीपत्ता. तो मी माझ्या गॅलरीतूनच तोडला आणि मग मी त्याला स्वच्छ धुतला. हे पाहू शकता तुम्ही, छान आहे ना. कढीपत्त्याला मी छान धुवून घेतला, मग त्याची पानं वेगळी केली. तशी पानं खूप कवळी होती, त्याच्या दांड्याही कवळ्या आहेत तर मी काही दांड्याही घेऊन टाकल्या. पाहू शकता तुम्ही, कवळ्या मी घेतल्या दांड्या. तर मग असं सगळं कढीपत्त्याचं झालं. तर अशी माझी सगळी फोडणीची तयारी झालेली आहे. लसूण, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, तळलेला कांदा वगैरे सगळा मी तयार केलेला आहे. मग आता पुढे काय, तर चला पुढे पाहू मी काय केलं ते. तर सगळ्यात पहिले मी चिवडा एका टोपामध्ये, मोठ्या टोपामध्ये काढला, म्हणजे कसं मला ते हलवायला सोपं होऊन जाईल. आणि मग नंतर मी मक्याचा चिवडा जो तळला होता त्याला पेपरवर ठेवलेला होता तर ते एक्स्ट्रा तेल त्या पेपरला लागून जातं है ना. बघा असा मोकळा तो कुरमुऱ्यामध्ये टाकून दिला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पहिल्यांदा बनवलेलं बेसनची शेव, ती मला खूप मजा येत होती. ती जेव्हा मी अशी चुरून टाकत होती तेव्हा खूप छान वाटत होतं. हलका एकदम कुरकुरीत. हे पाहू शकता तुम्ही, खूप घाबरत ही शेव बनवली होती पण टेस्ट खूप छान झाली. थोडी अशी तुम्हाला अशी लाल दिसते ना, करपली असेल म्हणून, पण ती थोडीशी टेस्ट छानच आहे. अशा प्रकारे मी पूर्ण शेव ती टाकून दिलेली आहे त्यामध्ये. प्रकारे सर्व शेव मी त्याच्यामध्ये टाकली, हलवून घेतलं. आणि मग आता काय, तर आता मी घेतला कांदा जो मी तळून कुरकुरीत करून ठेवला होता. तो मलाच पाहून कसं तरी होत होतं. त्याला कसं चुरला आणि दिला टाकून. गणपती बाप्पा मोरया म्हणून म्हणायचे काय. आणि मग मी घेतले शेंगदाणे आणि खोबरे, तेही मी टाकले त्याच्यामध्ये. तेही करपलेत. असं मला तसं कळतच नाही काय कशी टेस्ट होणार आहे, काहीच माहिती नाही. अशा प्रकारे मी सगळं मिक्स केलेलं आहे छानपैकी. तर मग आता चला करूया फोडणीची तयारी. तर मी तेल ठेवलं गरम करायला आणि दिलं त्यामध्ये मिरच्या टाकून. तळत असताना त्याही करपून गेल्या. म्हटलं आता काय करायचं, राहू दे म्हटलं आता असंच. मग मी काढल्या आणि मग
केला गॅस बंद. मग टाकला लसूण. मला लसूणही तळून घेतलं. तोही थोडासा करपला, पाहू शकता तुम्ही. आणि मग मी केला गॅस बंद. त्यात टाकलं हिंग, जिरा आणि कढीपत्ता. आणि त्या काड्या थोड्याशा कढीपत्त्याच्या कवळ्या तेही टाकून दिल्या. कढीपत्ता तळून घेतल्यानंतर मग मी गॅस थोडासा पुन्हा चालू केला. मी टाकली कोथिंबीर आणि थोडीशी हळद घेतली. पहिला अर्धा चमचा हळद घेतली. मग मला असं वाटलं नाही थोडंसं कमी पडेल म्हणून थोडीशी घेतली. आणि मी झाली माझी सगळी फोडणीची तयारी. आणि मी ती फोडणी दिली मिक्स केलेल्या सगळ्या कुरमुरे, मक्याचा चिवडा याच्यामध्ये दिली टाकून. आणि मग थोडंसं मीठ आणि पिठी साखर थोडीशी टाकली. चवीनुसार मीठ, पिठी साखर. मला अंदाजच नाही आला अरे मी फोडणी टाकली तर ते थोडंसं गरम असेल, घट्ट होऊन जाईल, म्हणून मग परत आठवलं आणि मग मी त्याला बाजूला केलं. आणि मग मी टाकलं. मग हे थोडासा चाट मसाला टाकला. आणि हे मी जिरं आणि धण्याचं भाजून केलेली पावडर पण टाकली. आणि मग झाला माझा चिवडा तयार. अशा प्रकारे मस्त मिक्स केलं तर चिवडा तर तयार झाला. पण चिवडा तयार झाल्यानंतर हे पाहू शकता कसा चिवडा आहे माझा. कुरकुरीत आवाज येत असेल तुम्हाला. सगळं आहे त्यामध्ये. कांदा लसूण सगळं लसूण दिसलं नाही म्हणून शोधला पण मिळाला नाही. पण ते सगळं झाल्यानंतर हा जो किचनचा पसारा आवरायला मला इतका कंटाळा आला होता. बापरे, मी बघून इतकी टेन्शनमध्ये आली. अख्खं किचनमध्ये भरलं होतं फक्त कुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी. 2 तास पूर्ण माझे गेले, 2 तास. आणि फायनली सगळं झाल्यानंतर माझा कुरमुऱ्याचा चिवडा तयार झाला. तो मी गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवला आहे. आता हे कधी कळणार, जेव्हा माझे आहो येतील खातील तेव्हा त्याची टेस्ट कळेल आणि मग मी तुम्हाला सांगेन. थँक्यू मला सहन केल्याबद्दल.